ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नैना घोलप यांच्यासह 10 ते 12 माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत। उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्यानं आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय। नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत। ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नैना घोलप यांच्यासह 10 ते 12 माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत। उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्यानं आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय। नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत। सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून रवाना होणार। साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता प्रवेशासाठी? भरपूर लोक आहेत, तुम्हाला बघायला मिळेल। थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल आणि ते बघायला मिळेल। किती वाजता हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला? 1 वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे। नरिमन पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यालय, आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचतो। मोठं शक्ती प्रदर्शन गिरीश भाऊंचा काही संपर्क झाला आहे? काही किती वाजता बोलवलंय? काय गिरीश भाऊंची चर्चा झाली, पक्षीय कार्यालयातनं फोन आले, जिल्हाध्यक्ष असतील, सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील, सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चितपणे 1 वाजेपर्यंत। पण आज काय भावना आहे की एकीकडे ठाकरे आणखी मोठे जे आहेत ते आज आपल्या सोबत प्रवेश करतात? मी आता सर्व सहकारी आले की आपल्याशी म्हणजे आमदारकी, खासदारकी कुठल्याही प्रकारचं पद आम्ही मागितले। तुम्ही नाराजी व्यक्त करता रोज कुणावर? रोज शिवसेनेवर। पण संजय राऊतांवर सगळे एक शिवसेना म्हणजे सगळी एकच। आता 4 लोक म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि वहिनी। असाच आरोप शिंदे गटात प्रवेश केला होता त्यावेळेस देखील केला होता, त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही ठाकरेंच्या शिवसेना केला होता, आता पुन्हा एकदा पक्ष बदलताय म्हणजे आता पुन्हा नव्याने एकदा भूमिका घ्यावी लागते। नव्याने भूमिका एवढ्यासाठी घ्यायची आहे की मी शिंदे गटात जे गेलो होतो त्या पिरियड इतका शॉर्ट होता की त्यांनी कुठलंही माझं काम झालं नाही, त्यामुळे मी नाराज होऊन परत आलो होतो। आणि त्याच्यानंतर आता पुन्हा तीच परिस्थिती आहे, समाजाची कामं होत नाही। माझे जे कार्यकर्ते ज्यांना 30 वर्ष मला निवडून दिलं त्या लोकांच्या अजूनही माझ्याकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करायचं असेल तर मला सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षात जाणं फार गरजेचं वाटलं, म्हणून मी हा निर्णय घेतला। तुमच्या मुलांनी देखील, तुमचे जे पुत्र आहेत योगेश घोलप, त्यांनी देखील ठाकरे गटाकडनं मशालवरती निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला। ते देखील आपल्यासोबत आज भाजपमध्ये प्रवेश करताय का? नाही, तो नाही आहे, त्याचं साहित्य त्याला दिलेले, तो त्याचा निर्णय घेईल। मात्र माझी मुलगी मात्र माझ्याबरोबर आहे। मात्र तुम्ही मुलासाठी आणि शिवसेनेने ठाकरे गटाने तिकीट दिलं म्हणून शिंदे गटातनं पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला होता, आज पुन्हा ठाकरे गटातनं भाजपमध्ये? हो, कारण आता माझ्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी शिवसेनेने दिली नाही। मी त्यांना सांगत होतो की माझ्यावर कुठलीतरी जबाबदारी द्या, पण ते देत नसल्यामुळे आणि त्यांनी सांगितलं की आता परस्पर निर्णय घेत आहेत, पदाधिकारी निवडले जात आहेत आणि त्यामुळे हा निर्णय मला घेणं गरजेचं आहे। स्टार पोलीस न्यूज, नाशिक।